पृथ्वीच्या पोटातून कधी काय बाहेर येईल हे कधीच सांगता येत नाही. शेकडो, हजारो, लाखो वर्षांपूर्वीची संस्कृती आज नष्ट झाली आहे. पृथ्वीवर खोदकाम केलं तर या संस्कृतीची पाळमुळं सापडतात. काही पुराव्यांच्या आधारे नंतर पुरातत्व शास्त्रज्ञ इतिहास शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. सध्या एका खोदकामातून अचंबित करणारा खजानाच समोर आलाय. विशेष म्हणजे हा काही साधासुद्धा खजाना नसून त्याच्या मदतीनं इतिहासाची अनेक रहस्ये उलगडली जाऊ शकतात. संशोधकांना हा अमूल्य खजिना मिळाला असून आता अनेक प्रश्नांची उत्तरं सुटणार असल्याचं म्हटलं जातंय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खोदकामात सापडलेला हा 3 मडक्यातील खजिना तब्बल 1800 वर्षांपूर्वीचा आहे. या खजिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खजिना नेमका कुठे सापडला? मिळालेल्या माहितीनुसार संशोधकांच्या हाती लागलेला हा खजिना 1800 वर्षांपूर्वीचा असून तो फ्रान्स देशात सापडला. फ्रान्स देशातील उत्तर पूर्वेला असलेल्या सेनॉन या भागात हा खजिना सापडला असून संशोधकांच्या हाती एकूण 3 मडके लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संशोधकांची टीम त्या भागात खोदकाम करत होती. या 3ही मडक्यांमध्ये नाणे आढळले आहेत. एका मडक्यात साधारण 38 किलो वजनाचे सिक्के आढळले. त्यात एकूण 23,000 ते 24,000 शिक्के असल्याचं बोललं जातंय. तर दुसऱ्या मडक्याचं वजन 50 किलो आहे. यात सुमारे 18,000 ते 19,000 रुपये नाणी असल्याचं बोललं जात आहे. तिसऱ्या मडक्यात फक्त 3च नाणी सापडली आहेत. सापडलेल्या नाण्यांवर नेमकं काय आहे? संशोधकांना आढळलेल्या या नाण्यांवर विक्टोरियस टेट्रिक्स, प्रथम टेट्रिक्स द्वितीय यांसारख्या सम्राटांचं चित्र आहे. या शासकांनी इसवी सन 260 ते 274 या काळात शासन केलेलं आहे. शेकडो वर्षापासून या मडक्यातील नाणं पृथ्वीच्या पोटातच आहेत. आता ही नाणी बाहेर काढण्यात आली असून संशोधक त्यावर अभ्यास करतात. या अभ्यासातून आता रोमन साम्राज्यातील राहणीमान कसे होते, अर्थव्यवस्था कशी चालायची याचा शोध घेण्यास मदत मिळणार आहे.